महाराष्ट्राचा बुलंद आवाज असा बहुमान ज्यांना प्राप्त झाला असं चंदूजी शेट्टी यांचा आवाज पाहायला आणि ऐकायला मिळत होता। एक गोड बातमी अशी देखील आली आहे, भारतीय संघाने इंग्लंड संघाला 134 धाव्यावरती ऑल आउट केलंय। ही एक गोड बातमी आहे जिथे MS चिदंबरम स्टेडियम वरती चालू असलेली चेन्नईमध्ये चालू असलेली कसोटी मॅच, जिथे कालच्या दिवशी एक प्रेडिक्शन आलं होतं। शेन वॉर्न म्हणाला होता की इंग्लंड कसोटीमधील पहिली जी मॅच आहे, दुसऱ्या कसोटीतील पहिली इनिंग जी आहे ना, ती मात्र 157 वरती ऑल आउट होईल। परंतु भारतीय संघाने काहीतरी वेगळं केलं, जिथे आपण एकंदरीत पाहिलं तर 134 वरती ऑल आउट केलंय आणि बहारदार गोलंदाजी राहिली ती मात्र रविचंद्रन अश्विनची। हा होता लेखाजोखा कसोटी क्रिकेटचा। आज आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एक दर्जेदार आयोजन असणारी CB ट्रॉफी आणि खऱ्या अर्थानं डॉक्स प्रीमियर लीग ही स्पर्धा समोर येते। एकंदरीत जर विचार केला या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक आहे 33,333। आकर्षक भव्यदिव्य चषक जी मात्र आठवण करून देतो विश्व चषकाची। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 22,222 रुपये। तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक हे रोख रक्कम 11,000 रुपये प्रत्येकी आणि आकर्षक भव्यदिव्य चषक देऊन गौरवण्यात येणार। प्रत्येक सामन्याला एक मॅन ऑफ द मॅच आकर्षक असं चषक आणि एक जॅकेट दिलं जात आहे। त्याच पद्धतीने उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक असं चषक आहे। मालिकाभरासाठी जिथे आपण पाहतो एक आकर्षक चषक ठेवण्यात आलाय। या स्पर्धेच्या माध्यमातून हेमंत कोळी असतील, सनी जगताप, रोशन कापणे हे मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात। समालोचकाच्या भूमिकेमध्ये संतोषजी पंडित, चंद्रकांतजी शेट्टे आणि निश्चितच आजच्या दिवशी मात्र बाहू म्हात्रे यांचाही आवाज ऐकायला मिळतोय। गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये वन मॅन शो, वन मॅन आर्मी उमेश भोईर हे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये। PTC पनवेल टेनिस क्रिकेट किरणजी दळवी स्वतः इथे आहेत, CVO देखील आहेत आणि ते देखील आजच्या दिवशी उपस्थित आहेत। त्याच पद्धतीने महेश मोरे आमचे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या साथीला सौरभ हे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये। या स्पर्धेचे क्षणचित्र कैद करणारे आमचे गोविंद गायकवाड हे देखील आज मात्र उपस्थित आहेत आणि त्याचबरोबरीने रामा पुजारी हे देखील आमच्यासोबत आजच्या दिवशीही उपस्थित आहेत आणि गेले 6 पर्व रामा पुजारी आमच्यासोबत जुळलेत। PUB मध्ये कॅन्टीन मध्ये 22 वर्ष ते कार्यरत आहेत। मैदानामध्ये वळूया जिथे मॅचला त्वरित सुरुवात होईल। चला आघाडीची जोडी आणि पंचांनाही विनंती करूया मैदानाचा ताबा घ्यायला। सेमीफायनलची लढत, पहिली सेमीफायनलची मॅच तुमच्या समोर येणार। साई एकता संघ आणि एका बाजूला असणार आहे MNS फायटर मनसे फायटर हा संघ पाहायला मिळणार। मनसे फायटर हा संघ मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल। अनेक स्पर्धा येत आहेत, त्यामध्ये अजून एक स्पर्धा तुमच्या समोर येताना तुमच्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल। एप्रिल सेकंड वीक एप्रिलचा, जिथे 2021 मध्ये एप्रिलमध्ये वाशीच्या मैदानावरती स्पर्धा येते। CHA चॅम्पियन ट्रॉफी तुमच्या समोर आणि भेटीला येत असताना पाहायला मिळेल। 51,000 रुपये प्रथम पारितोषिक, 33 द्वितीय क्रमांक आणि चतुर्थ आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रुपये देऊन गौरवण्यात येणार खेळाडूंना। मालिकाभरासाठी 5,000 रुपये कॅश प्राइज, आकर्षक चषक, भेटवस्तू दिल्या जाणार। उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी 3,000 रुपये कॅश प्राइज आणि आकर्षक चषक दिले जाणार। मालिकाभरासाठी एक बेस्ट प्राइज असणार आहे, जी मात्र माथेरानची टूर ती एक पॅकेज दिलं जाईल। त्याच पद्धतीने प्रेक्षक वर्गासाठी गिफ्ट हॅम्पर असणार आहेत आणि लकी ड्रॉ देखील काढले जातील। त्याच पद्धतीने निश्चितच मोठमोठे मान्यवर आमदार खासदार ही त्या ठिकाणी उपस्थित होतील। त्याचबरोबर केदार जाधवलाही तुम्ही पाहणार। तर या साऱ्या गोष्टी असणार आहेत एप्रिलमध्ये। फॉर्म उपलब्ध आहेत आणि रवी कोरडे यांच्याशी तुम्ही संपर्क साधा। मैदानाकडे वळण्याआधी मी पुन्हा एकदा विनंती करेन, चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे। साई एकता संघ आपलं त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या। त्या संघाचा आजच्या दिवशी बोलबाला राहिलाय। अनिल शेठ कापळे साहेब इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं हार्दिक असं स्वागत आम्ही त्यांना विनंती करतो। या व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे। तर अनिलजी खपाळे साहेब इथे उपस्थित झालेत, अनिलजी फापाळे साहेब इथे उपस्थित होत आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत। चला रोशन कापणे आणि सनी जगताप मैदानाचा ताबा घ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे दोन्ही पंच। चला लवकरात लवकर मित्रांनो, 3 मॅचेस आहेत, 2 सेमीफायनल आणि 1 फायनल खेळवायची आहे। त्वरित वेळ वाचवा याकडे मी तुमचं सर्वांचं लक्ष वेधतोय। चला दोन्ही पंच आमचे दोन्ही ऑफिशियल सनी जगताप आणि रोशन कापणे मैदानाकडे दाखल होत असताना पाहायला मिळतील। तर निश्चितच संघ दाखल होत असताना पाहायला मिळतोय साई एकता। आजच्या दिवशी या संघाने आपली एक वेगळी छाप सोडली आहे आणि ज्या पद्धतीने मग गोलंदाजी असो मग फलंदाजी असो या साऱ्याही क्षेत्रामध्ये अग्रस्थानी असणारा हा संघ मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय। आज जे काही
5 ओव्हरची मॅच असणार आहे. आजचा दिवस जर का पाहिला ना तर युगलासाठी, प्रेमी युगलांसाठी हा दिवस आहे. परंतु प्रत्येक दिवस येऊन गेले. आमच्यासाठी ते दिवस सेलिब्रेट आम्ही करत नाही. आम्ही दिवस काय सेलिब्रेट करतो, बॅटिंग डे, बॉलिंग डे आणि सध्याच्या घडीला नाही तर आम्हाला मायक्रोफोन डे नव्हे तर आम्हाला काहीतरी द्यावं लागतं आणि अशा काहीशा गोष्टी आहेत. परंतु आजचा दिवस पुलवामामध्ये झालेला अटॅक, जिथे मात्र जम्मू आणि काश्मीरचा जो राष्ट्रीय महामार्ग आहे, 2500 सैनिक 78 बसमधून ट्रॅव्हल करत होते. 3:30 एक असं वाहन आलं आणि ते धडकलं. तदनंतर तो जो काही अटॅक झाला, एक भॅड हल्ला आणि तिथून आज मात्र आपण उभारी घेतोय. 2019चा तो दिवस होता, 14 फेब्रुवारी, आणि तो दिवसाची आज मात्र काहीशा आठवणी ताज्या झाल्यात. आज भावपूर्ण श्रद्धांजली त्या शहीद जवानांना देऊया. मैदानाकडे वळूया. आघाडीची जोडी दाखल होत असताना पाहायला मिळते, जिथे आपण पाहतोय आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना MNS फायटर्स या संघाकडून. मॅचला सुरुवात होण्याआधी अगदी सुरुवातीला मी विनंती करेन, दोन्ही संघांचा 12th मॅन कंपल्सरी आहे. तुमचा एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत पोहोचवा, याकडे मी तुमचं सर्वांचं लक्ष वेधतोय. दोन्ही संघ कर्णधार लक्षात घ्या, ही बाब मी तुमच्या निदर्शनात आणतोय. प्रशांत आणि त्याच्या साथीला आघाडीला आलेत समीर. ही जोडी, प्रशांत आणि समीर ही जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. प्रशांत 40+ हे खेळाडू आहेत आणि आज काय जो काही दमखम दाखवलाय, यशांच्या पाठीमागे असेल एक खंबीर नेतृत्व त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. 5 षटकांची ही लढत असणार आहे, जिथे आघाडीला, जिथे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर साई एकता या संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा जो काही निर्णय घेतला. 5 षटकांची ही लढत आहे. काही वेगळे फासे टाकण्याचा प्रयत्न इथे सतीश देवकर करताना पाहायला मिळतील. कारण की या आधीच्या मॅच मध्ये जिथे आपण पाहायला मिळालं होतं, एक षटक जे होतं ना, ते संदीपच्या हाती सुपूर्द करण्यात आलं. परंतु तदनंतर त्याच्याकडून चेंडू काढून घेण्यात आला. 3ऱ्या षटकामध्ये आमंत्रित त्याला करण्यात आलं आणि पहिल्या 2 षटकांचा ज्या कारनाम्याच्या जोरावरती त्या 45 धावा करू दिल्या नव्हत्या. आणि याच काहीशा गोळाबेरीज असते ही क्रिकेटची, ही फार महत्वाची ठरते मित्रांनो. या साऱ्या फासेही टाकावे लागतात, काही वेळेला फासे उलटेही पडतात, परंतु निश्चितच आपण त्या पद्धतीची रिस्क ही घ्यावी लागते. मैदानामध्ये सामन्याला सुरुवात होईल. पंचांचा इशारा येतोय. 5 षटकांची ही लढत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अर्थातच या मिथून गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. फर्स्ट सेमीफायनलची ही लढत, जिथे मात्र पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. सामन्याला सुरुवात. प्रशांत ऑन स्ट्राईक. पंचांचा इशारा होता. सामन्याला इथून सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती मिथून सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. जुईगाव यांकडून पहिला चेंडू डाऊन द लेग साइड. पंच आमच्याकडे वळत आहेत. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. अवांतर धावेने या सामन्याची सुरुवात झाली आहे, जिथे मात्र आपण पाहतोय अवांतर चेंडू डाव्या यशीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न फुलर लेनचा होता. थोडीशी लाईन इथे वेगळ्या पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. या स्पर्धेच्या माध्यमातून अनिल साहेब फापाळे साहेब, औटी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचंही आपण हार्दिक असं स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. इथे मात्र एक सबमरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर सरप्राईज राहिला फलंदाजासाठी, सरप्राईज होता यष्टीरक्षकासाठी. चेंडूने उसळी फार कमी घेतली, परंतु गती जी काय होती ना, ती फलंदाजाला इथे बीट करून गेली. आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. गोलंदाज सज्ज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. लीडिंग एज, सॉफ्ट डिस्मिसल. खेळाडू क्रमांक पहिला प्रशांत बात. थँक्यू. सचिनजी बापकर यांच्याकडून प्रत्येक षटकारा आणि चौकारासाठी 1000 रुपये आहेत. तर साई एकता ग्रुपकडून यांच्याकडून देखील प्रत्येक गडी बाद केला आणि प्रत्येक झेल घेणाऱ्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. चौकारासाठी 500 आहेत आणि षटकारासाठी 1000 आहेत. सचिनजी बापकर यांच्याकडून. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय, जिथे जर्सी नंबर 2, जर्सी क्रमांक 2 परिधान करून सागर मैदानामध्ये दाखल झालाय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने उंची जास्त गाठली आहे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली. झेल इथे ड्रॉप झालाय आणि जिथे मात्र प्राप्त होत असताना पाहायला मिळतात दुहेरी धावा.
2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात येतात. सुनील येवले फार वेगाने चेंडूवरती आला होता. क्षेत्ररक्षण करत असताना काय गोष्टी महत्वाच्या आहेत, जिथे मात्र तुमचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन, चेंडूवरची असणारी करडी नजर, तुमचं बॉडीचं बॅलन्स आणि तुमचा जिगरही तितकासा महत्वाचा लागतो. फार गोष्टी महत्वाच्या ठरतात. या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं संतोजी जाधव यांच्याकडून मिथून याच्या गोलंदाजीसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याने गडी जर का बाद केला तर केलेला आहे, त्याच्यासाठी पारितोषिक आहे. हा चेंडू इथे पुन्हा एकदा सरप्राईज राहत आहे, कॅश प्राइज येत आहे आणि निश्चितच आभार मानूया खऱ्या अर्थानं संतोजी जाधव यांच्याकडून जे काही गडी मिथूनने बाद केलाय त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय. पुन्हा एकदा तेच तर्रा चेंडू, फास्ट फ्युरियस ही खेळपट्टी. आता मात्र जशी मॅच पुढे येतात ना तशी रंग बदलू लागली आहे आणि निश्चितच आपण अनेक वेळेला म्हणतो क्रिकेटचा खेळही तितकासा रंग बदलतो. अनेक वेळेला असंही म्हटलं जातं की क्रिकेट सरडा आणि राजकारण कधी रंग बदलले ना हे कोणीही सांगू शकणार नाही. खोलवा टप्प्याचा चेंडू, पंचांकडे लाऊड अपील, लेग बिफोर प्लम स्वरूपामध्ये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 36चं पालन. खेळाडू बाद. गावान लोढाला आमचे गावान लोढाला, गावान लोढा. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेले कधीही मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका, हार मानू नका. आणि हार मांडलेली नाहीये मिथुनने. त्याच्यासाठी कॅश प्राइज पुन्हा एकदा 500 रुपये जमा झाले आणि जे मात्र संतोजी जाधव यांच्याकडून आमच्यापर्यंत उपलब्ध होत आहे. खेळाडू क्रमांक 2 बाद झालाय, लेग बिफोर प्लम स्वरूपामध्ये. उजव्या यष्टीवरती लेग कट केला, चेंडूला स्टिअर केला. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल असताना थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा एक सणसणीत आणि दणदणीत चौकार. सुदामजी औटी साहेब यांच्याकडून सनी जगताप पंच आहेत आणि त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालाय. हे प्रेम आहे क्रिकेटवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या अंती जिथे धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत, धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. पहिला गडी बाद झाला होता 1 या धावसंख्येवर. दुसरा बाद झाला जिथे मात्र पाहायला मिळाला 4 या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या 8. भारतीय हॉकी संघ जो ऑलिम्पिक मध्ये खेळत असताना 8 गोल्ड मेडल भारतीय संघाच्या नावावरती आहेत. हुसेन बोल्ट जो जमैकाचा आहे, वेस्ट इंडिज मुलखाच्या जमैकाचा असणारा हुसेन बोल्ट याच्या नावावरती ही 8 गोल्ड मेडल आहेत. 9 होते परंतु 1 त्याच्याकडून काढून घेण्यात आला होता. मैदानामध्ये जिथे पाहतो आपण 8 धावा धावफलकावरती आहेत, जिथे पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. क्रिकेटचा हा खेळ आज मात्र तुम्हा आम्हाला वेळ लावणारा हा खेळ पुन्हा एकदा त्या थाटात दिमाकात कोरोनाच्या सावट दूर झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण एकत्रित आलोय. हा एक कुंभमेळा आहे आणि कुंभमेळा जसा 12 वर्षानंतर येतो तसाच हा जो मात्र क्रिकेटचा खेळ, सीबी ट्रॉफी, सीएचए ट्रॉफी, सीएचए चॅम्पियन ट्रॉफी ह्या ज्या स्पर्धा आहेत ना, हे सीएचए बांधवांसाठी बनलेल्या आहेत. आणि यावर्षी मात्र आपण ही स्पर्धा 6व्या पर्वामध्ये पाहतोय. 7व्या पर्वामध्ये 1,51,000 रुपयाचं कॅश प्राइज प्रथम पारितोषिक असणार आहे. अर्थात फार मोठं दिमागदार आयोजन, फार मोठा सोहळा पाहायला आणि अनुभवायला मिळेल. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. मानसरोवर एंडकडून, मानसरोवर स्टेशनच्या एंडकडून गोलंदाजी मार्कवरती संदीप गोडके गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. उजव्या यष्टीवरती एक्स्ट्रा कव्हरला केला, चेंडू लॉफ केला, हवेमध्ये आहे. एक टप्पा घेतल्यानंतर पंचांचा इशारा येणं अजूनही शेष आहे. चेंडू मात्र सरळ आउट ऑफ द बॉक्स, षटकार.
या संघासाठी ना जिथे MNS फायटर या संघाकडे काय एक वेगळी जादू आहे. ज्यावेळी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे त्यांची इनिंग लडखडते त्यावेळी फलंदाज येऊन उभे राहतात. क्षेत्ररक्षण खराब होतो तेव्हा गोलंदाज येऊन उभे राहतात. हा चेंडू आउटसाइड दी ऑप्शन पंचांकडे अपील करण्यात आली आणि इट इज अ वाईट. पंच इथे खुणावतात. अवांतर चेंडू इथे घोषित करण्यात आलाय. आणि पहा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 2007 पासून बदल आलेत. ज्या मात्र आपण पाहिलं ना टूवर्ड्स फलंदाजाच्या बाहेर रेंजमध्ये जर का चेंडू नसेल. प्रमोद डेरे मैदानामध्ये आहे आणि त्याच्या प्रत्येक षटकारासाठी जिथे मात्र अतुलजी अवटी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सरळ बॅटने स्टेट डाऊन ग्राउंड. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार. छत्रपती शंभूराव यांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेच्या पार. चौकार. थँक्यू. प्रमोद डेरेच्या बॅटमधून ज्या पद्धतीने बक्षिसांची वर्षाव झाले अतुलजी अवटी साहेब यांच्याकडून जरूर बक्षीस लगावण्यात आलं. षटकारासाठी 500, चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि जसं बक्षीस आलं तसं चौकार ठोकलाय. लोअर फुल टॉस आहे. स्लॉक स्वीप ऑन साइडला एक देखणा दर्जेदार पॉवरफुल बुलंदी आसमानी सुलतानी टोला. षटकार. चौकारासाठी 500 रुपये, षटकारासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक होतं. सचिनजी बापकर यांच्याकडून ते लाभलंय. अतुलजी अवटी यांच्याकडून जे 500 रुपयाचं पारितोषिक होतं षटकारासाठी तेही उपलब्ध झालंय. षटकार आलाय आडव्या बॅटने. काय फटका समीरने खेचलाय. प्रमोद डेरेसाठी एक वेगळं प्राइज आहे. हा चेंडू उजव्या यष्टीवरती स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पंच आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. प्रमोद डेरेकडून एक चौकार आलाय परंतु सध्याच्या घडीला समीर स्ट्राईक एंडवरती आहे. निश्चितच ज्या पद्धतीने समीर ठाकूर खेळतोय. स्लॉक स्वीप त्याने दाखवला. एक्स्ट्रा कव्हरला चौकार टोकला. त्या पद्धतीने लॉंगऑफला त्याच्या बॅटमधून एक चौकार आला. एक्स्ट्रा कव्हरला षटकार आला होता. अर्थात चहू बाजूला फटकेबाजी तो करतोय. 360 डिग्री मध्ये तो खेळतोय. उजव्या यष्टीवरती पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पंच पहा जसे लाईन मिस होतीये ना अनेक वेळेला जिथे मात्र हार्बरची ही लाईन आहे जिथे सेंट्रल रेल्वेचा एक खऱ्या अर्थानं आपण पाहतो एक स्टेशन हार्बर लाईन मधून आपण पाहतो. अनेक वेळेला आम्ही निश्चित म्हणतो की तुमची जी दिशा आहे ना ती संघाची दशा ठरवणारी असते. तुमची दिशा फार महत्वाची आहे आणि गोलंदाजी ही मात्र संदीप जो काय गोलंदाजी करतोय त्याची दिशा थोडीशी बिरकटली आणि संघाची दशा कशी असेल हा येणारा काळ सांगणार आहे. खोलवा टप्प्याचा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव तर जरूर येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 28. 28 रन्स ऑन अ बोर्ड. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 28 रन 28 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे. दुसरं उशिरा आलेल्या प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेली मॅच पहिली सेमीफायनलची ही लढत पाहायला मिळते. जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल त्याला फायनलचे तिकीट. खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय. सतीश देवकर चेंडूचा पाठलाग करणार. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने सुनील येवलेचं चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. फेकी करण्यात आली. तद्वराजित करण्यात आल्या दुहेरी धावा. या दोन धावसंख्येच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 30. दोन गडी बाद 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. डान्सिंग डाऊन विकेट आलेत आणि एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दुसरं षटक इथे संपुष्टात आला. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर संघाची धावसंख्या 15च्या सरासरीने पाहायला मिळते. 30 धावा. दोन गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेत. लेते छोटासा ब्रेक. जाते डीजे क्युअर. सुनते एक मधुर संगीत. आया सुने घराला सुना गो माया मैत्र भेटलाय सुना गो. आया सुने घराला सुना गो माया मैत्र भेटलाय सुना गो. मला समजेदाराने त्याला घेऊन दे घरा. मला समजेदाराने त्याला घेऊन दे घरा. मला बघून तो करताय सुना गो माया.
दोन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. भागीदारी इथे रचली जाते आणि काय भागीदारी ज्या पद्धतीने आपण पाहतोय रचली गेली आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत, 2 गडी बाद झाले होते, परंतु जो काही हाती किल्ला लढवायला पाहायला मिळतात. प्रमोद डेरे मैदानामध्ये आहे, समीर ठाकूर मैदानामध्ये आहे आणि समीर ठाकूरचा जो काही खेळ बहरात आलाय, शेवटचे 3 चेंडू जे काय त्याने फेस केलेत ना, 2 षटकार आणि 1 चौकार देखील आलाय. आणि ज्यावेळी मात्र जुईगाव एंड कडून गोलंदाजी झाली आहे त्यावेळी फलंदाज गोलंदाजांवरती हावी ठरलेत. हे षटक कसं राहणार आहे, काय वाढून ठेवले देवा पाटीलच्या या षटकामध्ये, चला या पाहूया. गोलंदाज सज्ज, आखूट टप्प्याचा चेंडू, अधिक उचळी, पंच आमच्याकडे वळतील. इट इज अ व्हाईट बॉल. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. 1 बाउन्स फॉर दी ओव्हर ही देखील गोलंदाजाला खुणावणी करण्यात येते. आणि आखूट टप्प्याचा चेंडू, अतिरिक्त उचळी पाहायला मिळाली. या स्पर्धेच्या माध्यमातून जितूजी शेळके साहेब देखील उपस्थित होतात, त्यांचंही हार्दिक असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेमध्ये अतिथीगण आणि मान्यवर ज्या ज्या पद्धतीने येतात त्यांचं स्वागत आपण सातत्याने करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा देवा पाटील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध, फास्ट अँड फ्युरियस, चांगलं कमबॅक इथे झालं. अकुट टप्प्याचा चेंडू हाताला आणि तदनंतरचे जे काही कमबॅक प्रत्युत्तर इथे पाहायला मिळते. प्रत्युत्तरादाखल चेंडू आला निर्धाव स्वरूपाचा. सुंदर लाईन आणि लेंथ वरती केली जाणारी ही गोलंदाजी पाहावयास मिळते. सातत्याने आउटसाइड ऑप्शन चेंडू पिच केले जातात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा देवा पाटील सज्ज होत असताना स्ट्राईक एंड वरती आहे अर्थातच समीर ठाकूर. खोलवा टप्प्याचा हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, थोडंसं फंबल धरून झाला, पेकी केली जाणार. तद्वर अर्जित करण्यात येत आहेत त्या दुहेरी धावा. या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. संघ जाऊन पोहोचतोय 33 या आकड्यावरती. 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेत. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिली सेमीफायनलची ही लढत आपण पाहतोय. सीबी ट्रॉफी डॉक्स प्रीमियर लीग पर्व 6. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना देवा पाटील. समीर ठाकूरच्या विरोधात आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न, इथे पंच जरूर आमच्याकडे वळतील. गोलंदाजाला हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागणार. पुन्हा पुन्हा केल्या जाणाऱ्या या वारंवार चुका कुठे ना कुठेतरी या अडचणीमध्ये घेऊन जातील की काय. अवांतर धावा बहाल करण्यात येत आहेत. अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण नाहीये, म्हणूनच की काय या धावा अतिरिक्त स्वरूपामधून आल्यात. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत एक ब्रीद वाक्य आलं होतं की कचरा कचरा कुंडीत, आणि आम्ही निश्चित म्हणतो की गोलंदाजाने चेंडू जो आहे ना तो यष्ट्यांवरतीच टाकायला हवा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आडव्या बॅटने स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय. हँड अँड आय कोऑर्डिनेशन नाहीये. निश्चितच आपण पाहिलं चेंडूपासून दूर खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. चेंडूच्या मेरिट वरती खेळताना पाहायला मिळत नाहीये. मॅच चालू ठेवावी लागणार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही 2 षटकामध्ये भागीदारी रचली आहे, इथे मॅच तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करताय, मॅच चालू नाहीये. आणि या षटकामध्ये जरी 2 अवांतर स्वरूपाचे चेंडू आले असतील तरी 2 चेंडू त्याने निर्धाव स्वरूपाचे हाताळलेत. अशी गोलंदाजी राहिली आहे देवा पाटीलची या षटकाच्या दरम्यान. धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. वेगावरती स्वार झालाय. इथे मात्र पंचांकडे अपील करण्यात आली आहे. लाईन मिस केली आहे. पंचांनी इथे इशारा दर्शवलाय आणि 1 धाव जरूर प्राप्त होत असताना पहा इथे इशारा येतो लेग बाईटचा. त्या पद्धतीने ही 1 धाव आली. संघाची धावसंख्या 1 पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आहेत त्या आतापर्यंत 35. गोलंदाजी मार्क वरती 3रं षटक प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळतोय तो देवा पाटील. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमोदजी डेरे यांच्याकडून षटकारासाठी, प्रमोद डेरेने जर का षटकार लगावला, नितीनजी कवडे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रमोद डेरे ऑन स्ट्राईक. आडव्या बॅटने इथे केला चेंडू हवेमध्ये. कमाल है, धमाल है, ये खिलाडी बेमिसाल है. षटकार. नितीनजी थँक्यू. नितीनजी कवडे आणि त्याच पद्धतीने अतुलजी अवटी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी प्रमोद डेरेच्या 500 रुपये, नितीनजी कवडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये आहे. आणि त्याच पद्धतीने आमचे सचिनजी बापकर यांच्याकडूनही 1000 रुपये प्रत्येक षटकारासाठी. षटकार आलाय अर्थात 1 षटकार खेचा आणि जवळपास 2500 रुपये कमवा. षटकार आलाय प्रमोद डेरेच्या बॅटमधून. आडव्या बॅटने काय इंटू द गॅप खेळला, परंतु लिहिलं या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर त्याने धाडलं. 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आलेला हा षटकार पाहायला मिळालाय. 6 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत फ्लाय होतीये. धावफलकावरती धावा आहेत त्या 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे ते 3रं. धावसंख्या अधिक वेगाने वाढत असताना पाहायला मिळते.
प्रमोद डेरे ऑन स्ट्राईक आहे. त्या पद्धतीनं तो मिशांवरती ताव देतो ना, तितकेच चांगले ताव तो चेंडूवरती देतोय. आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. या षटकाच्या दरम्यान धावा आल्या त्या मात्र आपण पाहतोय. 11 षटक संपुष्टात आलं. तिसऱ्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर MNS फायटर हा संघ खेळतोय, जिथे 41 धावा धावफलकावरती आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊया, डीजे ब्रेक घेऊया, तदनंतर मैदानाकडे वळू. मैदानामध्ये 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत, जिथे 41 धावा धावफलकावरती आहेत. भागीदारी रचण्यात येते आणि निश्चितच जी भागीदारी रचायला हवी होती ती भागीदारी इथे प्राप्त झाली आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 41. 2 गडी फार जलद बाद झाले होते. पहिला गडी बाद झाला 1 धावसंख्येवर, दुसरा गडी 4 या आकड्यावरती बाद झाला. अर्थात 37 धावांची भागीदारी रचण्यात आली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हे 4थं षटक. प्रफुल्ल गायकवाड इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळला. डान्सिंग डाऊन विकेट आले होते. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव तर जरूर येते. संघाची धावसंख्या एका दुहेरी धावेने पुढे सरकत असताना दुहेरी धाव आल्या. संघाची धावसंख्या 43 धावा धावफलकावरती आहेत. 43 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रथम फलंदाजी करत असताना आयुष MNS फायटर हा संघ मैदानामध्ये खेळतोय, जिथे षटक क्रमांक 4 प्रफुल्ल गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला आणि त्याच्या या पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन विकेट आले होते. गोलंदाज सज्ज. समीर ठाकूर साठी आडव्या बॅटने खेळलाय. हाफ आर्म पुल पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल षटकार. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. 6 धावसंख्येने संघाची धावसंख्या वधारेल. 49 धावा धावफलकावरती आहेत आणि जिथे मात्र अर्धशतकाची भागीदारी झाली तर दोन्ही खेळाडूंसाठी सचिनजी बापकर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. गोलंदाज सज्ज होतोय. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न. यू मिस, आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉइड. खेळाडू क्रमांक बाद होणार. संघाला बसलाय 3रा धक्का. कौला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा, कौला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा. ना शिवशंकर तो ना कैलासपती, ना लंबोदर तो ना गणपती. नतमस्तक तया चरणी ज्याने केली स्वराज्य निर्मिती. देव माझा एकच तो राजा शिवछत्रपती. कृष्णाजी मिश्रा तिथे उपस्थित आहेत आणि खुल्या गटातील स्पर्धा असो या क्रिकेटची स्पर्धा असो, कृष्णा मिश्रा अर्थात आमचे कामोट्याचे लाडके क्रिकेट प्रेमी स्वतःचा संघ जिथे मात्र ते घेऊन उपस्थित असतात. अनेक ठिकाणी खुल्या गटातील संघ तुम्हाला हवा असेल तर एकच व्यक्ती आहे ती तुम्हाला उपलब्ध करून देईल. ते आहेत आमचे कृष्णा मिश्रा. या ठिकाणी उपस्थित आहेत. निलेश परदेशी नंतर यस दुसरे आमचे रायगडचे कोण असतील ते कृष्णा मिश्रा. त्यांना विनंती करूया व्यासपीठावरती. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे. ती केवळ 49 धावा धावफलकावरती आहेत. कृष्णाजी मिश्रा यांच्याबद्दल आपण म्हणत होतो. खुल्या गटातील क्रिकेट बद्दल आपण म्हटलो. मैदानामध्ये गोलंदाज प्रफुल्लचा हा चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव तर जरूर येते. संघाची धावसंख्या 1 पुढे. अर्धशतक 50 धावा धावफलकावरती आयुष MNS फायटर या संघाच्या लगावताना पाहायला मिळतात. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. या 4थ्या षटकाच्या दरम्यान प्रफुल्ल गायकवाड हे षटक हातात असताना पाहायला मिळतोय.
कृष्णा मिश्रामच्या व्यासपीठावरती दाखल होत असताना त्यांचं हार्दिक स्वागत आपण पुन्हा एकदा करूया. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळेल. या षटकामध्ये कंजूसबरी गोलंदाजी करण्यात आली आहे, विविधतेने नटलेली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता. दिल्लू स्कूप घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, प्रमोद डेरे इथे मात्र बाद. कॅच साठी 1000 रुपये, विकेट साठी 1000 रुपये साई एकता ग्रुप कडून. परंतु मित्रांनो, हा जो फटका आहे ना, हा पाकिस्तान संघाला विश्वचषकापासून दूर घेऊन गेला होता. जोगिंदर शर्माचं 2007 सालचं शेवटचं सेकंड लास्ट ओव्हर आठवा आणि मिसबा उलकने तो खेळलेला दिल्लू स्कूप आठवा, जिथे आपण पाहिलं एक चांगला झेल श्रीसंतने घेतला होता आणि तदनंतर भारतीय संघाने जल्लोष केला होता. परंतु तो जोगिंदर शर्मा आता आहे कुठे? आज हरियाणाचा IPS म्हणून कार्यरत देखील आहे. पोलीस दलामध्ये उच्च पद त्याला प्राप्त झालंय. जोगिंदर शर्माच्या आठवणी ताज्या झाल्या कारण की प्रमोद डेरेने तो खेळण्याचा प्रयत्न केलेला दिल्लू स्कूप, तिलकरत्ने दिलशानचा तो फटका. प्रत्येक फटका हा खेळाडूला एक आबाद करून गेला, बर्बाद करून गेलाय. त्यामध्ये माईक गेटिंगने केलेला फटकाही आम्हाला आठवतो. 1996 ला ज्या पद्धतीने त्याने फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता विश्वचषकाच्या दरम्यान 1986 ला, जिथे आपण पाहिलं होतं. आणि त्या मात्र छोटा उंची असणारा, हाईट कम परंतु फाईट ज्यादा असा माईक गेटिंगने जो काही फटका खेचला, झेल बाद झाला होता. शेवटच्या षटक मैदानामध्ये पाहायला मिळते. 50 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज सतीश देवकरच्या या चेंडूवरती, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा एक सणसणीत चौकार. अनेक वेळेला गोलंदाज ज्यावेळी मात्र गडी बाद करतो ना, एक वेगळी त्याची देहबोली पाहायला मिळत असते, त्याचं सेलिब्रेशन वेगळं असतं. आजच्या दिवशी सतीश देवकरने ज्यावेळी गडी बाद केलाय, एक वेगळं सेलिब्रेशन पाहायला मिळालंय. चौका ठोकलाय त्याच्या या पहिल्या चेंडूवरती. 4 धावेने अर्धशतकीची भागीदारी हीच रचली जात असताना पाहायला मिळत होती. परंतु इथे हे दोन्ही खेळाडू स्क्वेअर कट, चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना चपराक लगावली आहे. चेंडू पुन्हा एकदा थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आई तुझा डोंगर, आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाचा धवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाचा धवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाचा धवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर वेस्ट इंडिजच्या राक्षसी गोलंदाजांच्या विरोधात गुंडप्पा विश्वनाथ जे स्क्वेअर कट मारायचे ना, तो फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, तिथे क्षेत्ररक्षक बाहेर काढण्यात आलाय. परंतु फेकी खराब झाली आहे. परंतु काय घडेल, पंच धाव ही घोषित करतील का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. परंतु या धावा कशा रीतीने घोषित करण्यात येतील, पंचांचा इशारा का असेल हेही पाहूया. दोन धावा येतात. दुहेरी धाव संख्येच्या मदतीने 60 धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. 60 धावा धावफलकावरती आहेत. दुहेरी धावेचा हा इशारा येत असताना पाहायला मिळतोय, जिथे गोलंदाजी मार्कवरती सतीश देवकर आणि त्यांच्या विरोधात 2 चौकार जे काय लगवलेत, रुपेश राऊत याच्या बॅटमधून पुन्हा एकदा स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक बाहेर काढण्यात आला. पेट्रोलिंग करतोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. पुन्हा एकदा चांगल्या रीतीचे क्षेत्ररक्षण झालंय. परंतु डोळ्याची पापणी लवते ना लवते तदवर मात्र या 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आलाय. एक वेगळं एनर्जी बुस्टर घेऊन आलाय आयुष MNS फायटर हा संघ. आणि त्या आयुष फायटर एनर्जी बुस्टर जो आहे ना, तो मी ऐकलं होतं ज्यावेळी मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये राजसाहेब ठाकरेंचा त्यांनी जयघोष केला, छत्रपती शिवरायांचा जयघोष केला. आणि तो एक एनर्जी बुस्टर आहे की काय यांच्याकडे हे पाहायला मिळालं मैदानामध्ये. सातत्याने जे काय डेडिकेशन लेवल पाहिलंय,
उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूला पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव तर येत असताना पाहायला मिळते. दुहेरीसाठी पलटत असताना फलंदाज आणि चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये खेळाडू इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. प्रेक्षक वर्ग पाहत असेल, हे 5 चेंडू होते ना, ते ऑफ साइडला कट केले फलंदाजाने. फलंदाजाचं कौतुक करण्याआधी मी गोलंदाजाचं करेल. जर का डाव्या यष्टीवरती या अथवा शरीरावरती हा चेंडू आला ना, तर तो थेट मान सर्व स्टेशनवरती जाईल हे जाणतो गोलंदाज. आणि म्हणूनच की काय, उजव्या यष्टीवरती मला कितीही पटके मार, त्यात मला काही वेगळं नाही आहे. आणि ही गोलंदाजी ही चाणक्य नीती. आणि म्हणूनच की काय, टेनिस क्रिकेटचा मास्टर माइंड म्हणतो आम्ही या गोलंदाजाला. आडव्या बॅटने ऑन साइडला लोअर फुल टोज आहे. क्षेत्ररक्षक येतोय पुन्हा एकदा. सुनील येवले चेंडूवरती एक धाव तर जरूर येईल. दुहेरीसाठी पलटलेत. दुहेरी धावा देखील सहजरित्या अर्जित करण्यात आल्यात. या 2 धावेच्या संख्येच्या मदतीने पहिलं सत्र येथे संपुष्टात आलं. पहिल्या सत्राच्या अंती प्रथम फलंदाजी करत असताना आयुष MNS फायटर्स या संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 65-66 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाणार, नाण्याची एक बाजू पाहिली, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काय घडणार काय बिघडणार. आपण म्हणतो की इच कॉइन इज अ डिफरंट साइड. एक बाजू नाण्याची आपण पाहिली आहे, दुसऱ्या बाजूला काय घडणार काय बिघडणार या आपण ऐकूया. ज्यांनी खऱ्या अर्थानं मात्र आपण शारजाच्या मैदानावरती भारत आणि पाकिस्तानची पहिली मॅच झाली त्याला मराठी आवाज सातत्याने 7 समुद्र पार पोहोचवला. गतवर्षी ज्यांनी मात्र एक मोठा विक्रम आपल्या नावावरती नोंदवला, 100 स्पर्धा एका सत्रामध्ये एका वर्षामध्ये करणारे महाराष्ट्राचा बुलंद आवाज हा किताब ज्यांच्या नावावरती आहे असे चंद्रकांतजी भानुदास शेट्टी यांच्याकडे आपण वळूया. परंतु त्याआधी एक विनंती असेल, दोन्ही संघांचे कर्णधार पुढील मॅच सेकंड सेमीफायनल टॉस साठी उपलब्ध व्हा. विनंती असेल टॉस करण्यासाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल त्वरित आपण या ठिकाणी यायचंय. कार्गो बुल्स घाटकोपर भटवाडी आणि त्यांच्या विरुद्ध टीम या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल MIDC 11. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण त्वरितच या ठिकाणी यायचंय. दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस होईल आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर आपण CB ट्रॉफी डॉग्स प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाची पहिली सेमीफायनल मॅच पाहत आहोत. कैलास शेठ भोसले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहिलं मिळते. एका बाजूला जर पाहिलं तर सुनील
तर प्रत्येक 6 आणि प्रत्येक 4 साठी 1,000 रुपयाचं पारितोषिक साई एकता फायटर्स या टीम कडून दिलं जाईल या टीमच्या फलंदाजांना. सचिन भापकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1,000 रुपये. पहा पारितोषिकांची भरमार दोन्ही साईडनी आहे. षटकार मारा, चौकार मारा, 1,000 रुपये. विकेट काढा, तुम्हालाही 1,000 रुपये. म्हणजे दोन्ही बाजूले. म्हणजे या मॅच पहा किती खायला. सुनील येवले आणि सतीश देवकर, मास्टरमाइंड सतीश देवकर यांना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विजयासाठी 66 धावांची आवश्यकता, 5 षटकांची असणारी ही मॅच. या अगोदर देखील सतीश देवकर आणि सुनील येवले यांनी स्वतःला सिद्ध केले, परंतु मागील हंगामात बाळू खिल्लारी यांची देखील तेवढी चांगली कामगिरी राहिलेली आहे. तर जवळ मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी बाळू दाखल होताना पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी, दुसऱ्या डावाला मात्र या ठिकाणी सुरुवात होताना पाहायला मिळेल. पहिला बॉल, त्याच्यावर प्रहार आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. प्रत्येक डॉट बॉल साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. घंटानं वाजला बटन शिजला, घंटानं वाजला बटन शिजला, हाडानं दुःख दिया. या ठिकाणी बक्षीस अनाउन्समेंट तर करतायत, परंतु आम्ही या ठिकाणी आमचं एक लेखनिक आहे त्याच्याकडे तुम्ही ते अनाउन्समेंट लिहून द्यायचंय. महेंद्र यांच्याकडून सुनील येवलेच्या षटकारासाठी 500, त्याचबरोबर फ्रेंड्स ग्रुप कामोटे यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सुनील येवलेच्या विरुद्ध जो गोलंदाज डॉट बॉल टाकेल तर प्रत्येक डॉट बॉलला 500 रुपयाचं पारितोषिक. पहा सुनील येवलेला किती ग्लॅमर आलंय आज. खरंच कळसगाव धन्य झालं असेल मी म्हणेल, कारण मला अजूनही आठवत आहे की 2 वर्षापूर्वी बेलापूरला स्पर्धा होती. माझ्या मते प्रत्येक रन साठी 1,000 रुपये होते याच सुनील येवलेला. हा 2,000 होते कदाचित. तर एवढं म्हणजे पैशांची लयलूट सुनील येवलेवर, कारण लोकप्रिय खेळाडू आहे. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर या सुनील येवलेला खूप नक्कीच सध्याच्या घडीला येवले चहाचा बोलबाला आहे, परंतु आमचा हा सुनील येवले देखील तेवढाच फेमस आहे. परंतु हा सुनील येवले आहे डॉग्सवाला. यावेळेला अपील मात्र या ठिकाणी केलं गेलं. अपील मात्र पंचांनी फेटाळले, परंतु काय अपील केलं गेलं आणि अपील मात्र पंचांनी फेटाळले. दडपण थोडंसं असणार आहे, कारण सतीश देवकर यांच्या रूपात एक मोठा धक्का बसलाय. आणि सुनील येवले खास त्यांचे मॅच पाहण्यासाठी कृष्णा मिश्रा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, मास्टर माइंड कामोटी टेनिस क्रिकेटचे. तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं सुरू आहे. आणि पहिल्या षटकाच्या सुरू असताना तर एका बाजूला आपण पाहू शकता बाळू गोलंदाजीसाठी आतापर्यंत जर पाहिलं तर धारदार गोलंदाजी केली, एक रणनीती. दोन्ही टीम जबरदस्त आहेत. एका बाजूला मनसे फायटर, आयुष मनसे फायटर आपण ही टीम पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते साई एकता. राम बोडके, माफ करा, राम बोडके. त्याचबरोबर जर पाहिलं तर योगेश जाधव आणि त्याचबरोबरीने जालिंदर शेळके आणि अजून एक संतोष बंटी बोडके, या सर्वांचा मिळून असणारा हा संघ या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेला फटका खेळला, तो जातोय हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेटचं पतन.
रुपये आहेत सचिन शेठ भापकर यांच्याकडून आणि त्याचबरोबरने या ठिकाणी 2000 रुपयाचं पारितोषिक आतापर्यंत बाळू खिलारी यांना जात आहे. कॅच तर कॅच ज्यांनी घेतली त्यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. समीर ठाकूर यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं आहे पारितोषिक आहे. हे क्रिकेट आहे आणि आमच्या सीएचे बांधवांचं आहे. प्रेम करतात चाहते या खेळाडूंवर. आपल्या बरोबर काम करणारे आहेत, कुणी डॉग्स मध्ये कुणी कस्टम मध्ये, या सर्वांबरोबर काम करतात आणि त्यांच्यावर प्रेम दाखवतायत. बाळूचा हा बॉल पाठवलाय लांब 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 लचक षटकार. ₹1700 तर नक्कीच मिळतील, कारण षटकारासाठी पारितोषिक होतं टीम कडून. त्यानंतर महेंद्र शेठ यांच्याकडून 500, त्याचबरोबर जर पाहिलं तर फ्रेंड्स ग्रुप यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आणि साई एकट्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. नोंद ठेवा व्यवस्थित तुम्ही. हो, यावेळेला चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. पहा किती नजरा आहेत सुनील येवलेवर, क्षमता आहे त्याच्याकडे. मागील 2-3 वर्षात जर पाहिलं तर या खेळाडूने खूप प्रभावित केलंय आणि म्हणूनच की काय, सर्वात जास्त बोली आणि सर्वात जास्त पैसे कुणावर लागत असतील या स्पर्धेमध्ये सध्याच्या घडीला एकच नाव आहे, ते म्हणजे सुनील येवले. तर स्कोर जर पाहिला पहिल्या षटकाच्या पहिलं षटक सुरू असताना झालं तो मात्र या ठिकाणी 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आतापर्यंत जर पाहिलं तर 8 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. सुनील येवले एका बाजूला आहेत आणि त्यांच्या बरोबरने संदीप घोडके. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये खेळत असताना. बाळू खिलारी रणनीती हीच बनवावी लागेल. आतापर्यंत 2 विकेट तर घेतलेल्या आहेत या ठिकाणी. ओहो, यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहिलं षटक जे कुणाच्या नावे ठरलंय ते बाळू खिलारी यांच्या नावे ठरलंय. काय गोलंदाजी केलीये, 8 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या. टॉस साठी यायचे कैलास शेठ भोसले यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. विनंती असेल कैलास शेठ भोसले आपण या ठिकाणी या आणि चला मॅच सुरू करायची आहे. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन या, MIDC 11 आणि त्याचबरोबरीने कार्गो बुल्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉस साठी या. आम्ही तुम्हाला बऱ्याचदा कॉल केलाय. कैलास शेठ भोसले या टॉस करण्यासाठी आणि त्याचबरोबरीने दोन्ही टीमचे कॅप्टन देखील या. मंगेश पदाले टॉस करण्यासाठी यायचंय. आणि पहिल्या षटकात जर पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे या ठिकाणी 8. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 प्रमुख खेळाडू म्हणजे सतीश देवकर शून्यावर मिळाले. त्यानंतर जर पाहिलं तर युवराज हे शून्यावर बाद झालेत आणि आता संदीप घोडके. परंतु मैदानाच्या आतमध्ये सीएच मधील सर्वाधिक महत्वपूर्ण खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय तो म्हणजे सुनील येवले. 8 धावा धावफलकावर झालेल्या असताना नवनाथला बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जाते. नवनाथ गावडे गेली कित्येक वर्ष याही खेळाडूला आपण पाहतोय. खूप चांगला खेळ करतात, खूप चांगली गोलंदाजी करतात. काही थोडी थोडी अपयश आली परंतु पुन्हा एकदा ते उभे राहतात. बल्लावाडी गावचे सुपुत्र आहेत. तर स्ट्राईकवर आपण पाहू शकता सुनील येवले. एका बाजूला बल्लावाडी तर एका बाजूला कळस यांच्यामधील लढत आपण पाहतोय. तर बॉलिंग पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. 66 धावांचं लक्ष्य. यावेळेला बॅटची एज घेतली जाते. बॉल जर पाहिलं तर मिड ऑनला जाईल. रन मात्र या ठिकाणी मिळताना पाहायला मिळणार नाहीये. जागेवर थांबवलं जात आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. 1-1 निर्धाव चेंडू मॅचचं गणित बदलताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय कारण बॅटची कडा घेतली गेली आणि डॉट बॉल आणि सुनील येवलेच्या
युवराज आहेर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे आपण देखील मंचकावर यायचं आहे. युवराज आहेर. हो यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी नक्कीच झालाय. लेंथवर बॉल होता. अक्षरशः सुनीलला कळलंच नाही बॉल आला कुठून आणि गेला कुठून, कारण लेंथवरचा बॉल असतो तो कळणं अवघड असतो. बॅकफुटला गेले. नवनाथ यांच्या गोलंदाजीचं तेच वैशिष्ट्य आहे. कधी खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात, कधी कधी थोडंसं लेंथच्या बाहेर जातात, परंतु क्षमता आहे त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी करण्याची. या वेळेला फटका फसला. नवनाथ गावडे सुनील येवलेच्या रूपात एक मोठा धक्का या ठिकाणी. पहा काय आनंद व्यक्त केला जातोय, जोश आणि जल्लोष. राजू पाटील आला नावात, राजू पाटील आला नावात. त्यांच्या गावागावात एकच वादा, तर मोठा तर मंगेश दोंडकर यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या विकेटसाठी नवनाथ गावडे यांना हे पारितोषिक आहे. सचिन भापकर यांच्याकडून देखील पारितोषिक असेल, 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल. असे नवनाथ गावडे यांच्यासाठी पारितोषिक असणार आहे. तर कॅच निलेश जाधव यांनी पकडली, तर कॅचसाठी देखील पारितोषिक होतं माझ्यामध्ये. तर निलेश जाधव यांना देखील 500 रुपयाचं पारितोषिक. दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू आहेत. तुम्ही या प्राइजवर तुम्ही देखील लक्ष ठेवा. तदनंतर समालोचकांकडे कोण आलं नाही पाहिजे. तर एस व्ही लॉजिस्टिक युवराज आहेर येणाऱ्या पुढच्या स्पर्धेमध्ये पहिला संघ कन्फर्म त्यांचा असणार आहे. हो नवनाथ गावडे वा. आता मात्र दबाव बनवण्याचं रन तसं पाहिलं तर या टीमच्या मानाने कमी झालेत, परंतु इकडे थोडासा दबाव. तर नक्कीच विकेट काढली ना ती सुनील येवलेची, त्या विकेट काढली त्याबद्दल तर नवनाथनी जी विकेट काढली तर त्यांच्याच गावचे खेळाडू आहेत. युवराज यांच्याकडून नवनाथ यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. हा यानंतर पारितोषिक विकेट काढली तरी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. हो यावेळेला खूप चांगल्या तयारीनिशी आलेले आहेत. आतापर्यंत रन गेले नाहीयेत. 5 चेंडू निर्धाव टाकलेत. तर पाहूया मेडन ओव्हर टाकली जाणार का नवनाथ गावडे यांच्याकडून. हा जर मेडन ओव्हर टाकली तर युवराज आहेर या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक नवनाथला दिलं जाईल. हो या स्पर्धेतील मेडन ओव्हर टाकण्याचा मान नवनाथ गावडे काही करू शकतो. आज मात्र त्यांनी मेडन ओव्हर केली आहे. सचिन भापकर यांच्याकडून 1,000, युवराज आहेर यांच्याकडून 1,000 आणि तर दोन्ही याच टीम मधील खेळाडूंनी मेडन ओव्हर टाकलेले आहेत. तर दोघांनीही यासाठी मात्र 1,000 रुपयाचं पारितोषिक. आणि चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. कैलास शेठ भोसले, आबासाहेब कुणाच्या हस्ते टॉस घ्यायचा आहे. मॅच हा
तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 षटकामध्ये मॅचचं गणित बदललंय, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. मॅचचा रंग बदलण्यासाठी टाइम लागत नाही. पुन्हा एकदा नव्या जोमाने खेळावं लागेल. या ठिकाणी बॅटिंगसाठी आपण पाहू शकता निलेश आणि संदीप गोडके प्रयत्नांची पराकाष्ठा करावं लागेल, कारण क्रिकेट आहे, कमबॅक होऊ शकतं. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, पंचांचं बोट मात्र आकाशाकडे जात आहे आणि विकेटचं पतन आणखीन एका. वादा आमचा राजू दादा तर विकेट येताना पाहायला मिळतील. बॉलिंगसाठी आपण पाहू शकता विशाल शेवाळे, ज्यांनी मागील मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकली होती. या मॅच मध्ये देखील नवनाथ गावडेने मेडन ओव्हर टाकली. म्हणजे एकच संघ असा आहे ज्यांनी आयुष मनसे फायटर 2 मेडन ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळाल्या. चल, दोन्ही कॅप्टन आलेत. टॉस आबासाहेब बोर संपर्क साधा. आबासाहेब बोर. संतोष जाधव आणि युवराज आहेर टॉस करण्यासाठी या. यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. रन करावे लागतील. बाळू त्या ठिकाणी आहेत. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागेल, कारण ही टीम देखील अशी आहे, मॅच मध्ये येऊ शकते. मास्टर माइंड सतीश देवकर या टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आयुष मनसे फायटर ही टीम आपण पाहतोय. अंतिम फेरीत कोणती टीम जाणार. चला टॉस करून घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन या. मंगेश फदाले या आणि त्याचबरोबरने MIDC टीम. आणि थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आपण पाहू शकता गोलंदाजीसाठी विशाल शेवाळे. मागील मॅच मधील जबरदस्त परफॉर्मन्स आणि याही मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने टॉस कोणी जिंकलाय? कार्गो बुल्सने टॉस जिंकलाय. पहिली फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय MIDC टीमला. तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 बलाढ्य टीम्स एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळत आहेत. आमचे CA चे बांधव भाऊ सर, पारितोषिकांची भरमार असते, कारण वर्षातून या 2 स्पर्धा आम्ही पाहतो आणि यावर्षी तिसरी आली आहे. CB ट्रॉफी असेल, CA चे प्रीमियर लीग असेल आणि आता आणखी एक स्पर्धा यात ऍड होईल. व्हाईट बॉल घोषित केला जाईल, परंतु आमच्या खेळाडूंसाठी खूप पर्वणी असते. धकाधकीचं धावपळीचं जीवन असतं. दिवसभर आम्ही कंटेनरच्या दुनियेत असतो. दिवस असो अथवा रात्र असो, कंटेनरची दुनियाच आमची दुनिया असते आणि धावपळीचं जीवन असतं. परंतु त्यातून या मॅचेस म्हटलं तर आमची एक महिना वाट पाहतात आमचे CA चे बांधव. या स्पर्धा कधी येणार, मैदानात आम्ही कधी उतरणार. पारितोषिकांची मात्र भरमार त्याचमुळे पाहायला मिळते. यावेळेला फटका खेळलाय, तो जाईल हवेत. क्षेत्ररक्षक कॅच. आणखीन एक विकेटचं पतन. एकच वादा आमचा राजू दादा. तर खूप चांगला खेळ या ठिकाणी. एकामागोमाग एक, म्हणजे सतीश देवकरचं लवकर बाद होणं, तदनंतर त्यांच्या टीमच्या पथ्यावर पडलं स्वतः आणि तदनंतर मात्र एकामागोमाग एक विकेट माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅट्समन मैदानात येतील. प्रफुल्ल गायकवाड पप्पूला आम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
परंतु विशालने प्रभावित केलंय. विजयासाठी 66 धावांचं लक्ष जरूर आहे, परंतु आता धावा मात्र या ठिकाणी आहेत केवळ 12. संतोष आलेत बॅटिंगला. विशाल प्रफुल्ल गायकवाड अर्थातच पप्पू फ्रॉम ओवळे. क्षमता आहे पप्पू मध्ये लांबच लांबवर षटकार मारण्याची. हो यावेळेला पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी विशाल शेवाळे. आणि षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी झाली आहे ती 12. आहे दादांची जबाबदारी तरुणांचा काही भारी योगेश पाटील हाय सहकारी नको हक्कासाठी लावून खांद्याला खांदा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा. धावसंख्या जर पाहिली तर 12 झाली आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे. तर युवराज सेठ चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सीबी ट्रॉफी दरवर्षी ज्या वेळेला आपण आयोजित होत असते तर त्यांचं योगदान खूप मोलाचं असतं. तर युवराज सेठ यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपलं या स्पर्धेला येणं झालं. आम्ही संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने युवराज सर आपलं हार्दिक असं स्वागत करू. कारण ही स्पर्धा म्हटलं तर आपलं योगदान खूप मोलाचं असतं आणि याही वर्षी आपला अमूल्य वेळ देऊन आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला. तर युवराज सेठ चव्हाण आपलं या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. तर चौथं षटक घेऊन बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही विजयासाठी 12 बॉल आणि 54 धावांची आवश्यकता. काय होणार या मॅच मध्ये? मॅच तर थोडी दूर गेली आहे. 6व्या आणि 7व्या नंबरचे बॅट्समन मैदानात आहे, परंतु हे क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. यानंतर जर पाहिलं चालू मॅच मधील विजेता मात्र फायनलला जाऊन पोहोचेल. यानंतर जर पाहिलं तर थोडीशी घाई करा, कारण 2 मॅच आहे, 4 वाजून गेलेले आहेत. यावेळेला फटका खेळलाय, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि पहिला षटकार तर येतोय. काही होऊ शकतं, हा आहे क्रिकेट. तर स्कोर जर पाहिला तर या ठिकाणी झालेला आहे तो मात्र 18. षटकार आलाय, समीकरण बदलते. 11 बॉल 48 अशाच प्रकारचे स्ट्रोक खेळावे लागतील. आणखीन एक फटका जो कव्हरच्या दिशेने खेळला गेलाय. 1 धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 2 रन मात्र त्या ठिकाणी घेतले जात आहेत. गोलंदाजीसाठी समीर ठाकूर यांना आपण पाहतोय आणि अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 46 रनची आवश्यकता. तिसरी धाव देखील घेतली जाते. 3 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. 45 रनची आवश्यकता अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. मागील हप्त्यात माथेरान या ठिकाणी मात्र 2 षटकात 59 धावांचा पाठलाग झाला होता. तसेच तुम्हाला जिद्द दाखवावी लागेल आणि खेळ करावा देखील लागणार आहे. याही वेळेला चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ होतोय हा बॉल. प्रयत्न केले जातात, खूप चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी लगावले गेले. आणि 3 धावा मात्र धावून पूर्ण केल्या गेल्या. पहा एफर्ट्स दाखवत आहेत, म्हणजे मॅच जिद्द दाखवायची, मॅच सोडायची नाही, जिद्दीने लढत राहायचं. ऑब्जेक्शन आलं तरी चालेल, परंतु जोपर्यंत आउट ऑफ 4 होत नाही हटायचं नाही. तशी जिद्द या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे. तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दाखल होताना पाहायला मिळतील समीर ठाकूर. अतुल शेठ यांनी जी जंप मारली होती आणि बॉल अडवला होता त्यासाठी आबासाहेब भोर यांच्याकडून 1000, मंगेश शेठ जाधव यांच्याकडून 1000,
सुधीर शेठ यांच्याकडून 1000, विनोद शेठ यांच्याकडून 1000 आणि रवी शेठ यांच्याकडून 1000 असे 5000 रुपये अतुल शेठ आवटी यांच्यासाठी आलेले आहेत. अतुल शेठ आपण यायचे 5000 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी आले. अतुल शेठ आवटी, अतुल शेठ. आणि आणखीन एक खेळाडू धावबाद घनश्याम अमित कौशिक. ये भगवान तर 66 धावांची पाठलाग करत असताना प्रत्येक गोलंदाज मग बाळू खिलारी, त्याचबरोबर नवनाथ गावडे असतील, विशाल शेवाळे असतील आणि आता समीर ठाकूर सर्व चांगली कामगिरी करतायत. 5000 रुपयाचं पारितोषिक अतुल शेठ आवटी यांच्यासाठी, आबासाहेब बोर, मंगेश जाधव, त्याचबरोबर सुधीर जाधव, विनोद वाणी, रवी शेठ कोरडे. अतुल शेठ यांच्या फिल्डिंगसाठी अर्ध्या एंट्रीचे कव्हर झाले आणि हे 5000 रुपये हे प्रेम आहे आपल्या मित्रांचं मित्रावर आणि त्यांच्या क्रिकेटच्या खेळावर. यावेळेला एज घेतली जाईल, बॉल हवेत आणि पहा आणखीन एका विकेटचं पतन. मॅच मधील औपचारिकता या ठिकाणी जवळपास शिल्लक राहिली आहे, कारण चौथी ओव्हर आहे, 25 रन केवळ झाले आहेत. तर जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता मॅच मधील केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. प्रत्येक बॉलरने विकेट घेतलेल्या आहेत. बाळूने 2, नवनाथनी 1, त्यानंतर विशालनी 1 आणि आता समीरने देखील. यावेळेला मात्र चांगला फटका येताना पाहायला मिळतोय आणि चौकार वसूल केला जाईल आणि चौथं षटक या ठिकाणी संपलं जात आहे. किरशी खरी किरीटा परी, किरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. शेवटची ओव्हर या ठिकाणी शिल्लक आहे आणि 37 धावांची आवश्यकता. जिद्दीने तुम्हाला खेळावं लागेल. काय होणार रिझल्ट याचा विचार करू नका, प्रयत्न करत राहा, करत राहा, करत राहा. एका बाजूला साई एकता, दुसऱ्या बाजूला आयुष .37 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये. तर जावेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 6 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. सचिन बापकर यांच्याकडून डीजे यांना 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबरीने क्रिकेटचे चाहते आहेत, नेहमी हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला पाहायला मिळतं असे सचिन बापकर यांच्याकडून सनी अंपेर यांच्यासाठी 500 रुपये आणि डीजे मास्टर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आयुष 11 मनसे फायटर ही टीम आपण पाहतोय. .3165 जी गाडी कोणाची असेल कृपया बाजूला घ्या. पहिला बॉल तो मात्र सीमारेच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न. प्रमोद खूप चांगले या स्पर्धेमध्ये प्रमोदने खूप प्रभावित केलंय.
आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या आयुष 11 मनसे फायटरने सर्वात प्रभावित केलं. आतापर्यंतचा त्यांचा प्रवास व्हा भल्या भल्या संघांना पराभवाचे धक्के अगदी पहिल्या मॅच पासून या टीमने दिलेले आहेत आणि म्हणूनच की काय या वर्षी सर्वात प्रभावित करणारी टीम ठरली. हो यावेळेला जादू दाखवण्याचा प्रयत्न प्रमोद डेरे. बॅटिंग तर बॅटिंग आता जादूमध्ये देखील गुगली दाखवताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कार्यरत देखील आहेत. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने फटका खेळला जातोय. औपचारिकता आयुष 11 मनसे फायटरच्या विजयाची या ठिकाणी केवळ आता शिल्लक असणार आहे. कारण समोर जर पाहिलं तर साई एकता सारखा एक मोठा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जो गेम म्हणजे जी गोलंदाजी फलंदाजी आणि जो स्पिरिट पाहायला मिळाला टीम आयुष 11 मनसे फायटर मध्ये तो थोडासा वेगळा होता. आणि म्हणूनच की काय या अगोदर जर पाहिलं तर कुणी या टीमला तेवढं गिनतीत पकडलं नसेल, परंतु त्यांचा परफॉर्मन्स बोलला आणि अंतिम फेरीच्या दिशेनेची वाटचाल आपण पाहतोय. चौकार तर 4 आहे. चौकार आहे. चौकार हा चौकार आहे. तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी या मॅचची केवळ औपचारिकता प्रमोद डेरे, जगनशेठ दाते यांचा देखील हा संघ आम्हाला पाहायला मिळतो आणि खूप चांगला खेळ या ठिकाणी होताना पाहायला मिळाला या टीमने. आणि अंतिम फेरी जे स्वप्न पाहिलं असेल, म्हणजे प्रत्येक टीम स्वप्न पाहते उमेश सर की अंतिम फेरी आम्हाला गाठायची, परंतु ते जवळपास पूर्ण होत आहेत आणि ते स्वप्न मात्र या ठिकाणी आता सत्यात उतरताना पाहायला मिळत आहे. आणि या मॅचची औपचारिकता संपलेली आहे. आयुष 11 मनसे फायटर अंतिम फेरीत दाखल होते.